स्टार्ट. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालोय सिंहगडच्या ट्रेकवरती. कोंढाणा आपलं कात्रज टू सिंहगड असा आपण ट्रेक करणार आहोत. खूप खतरनाक हा ट्रेक होणार आहे. आपल्यासोबत विकास, त्यानंतर अमोल सर आहेत, प्रदीप आहेत, विश्वजित, असे आपण बरेच जण आहोत. आणि तुम्ही आता बघत असाल की आता आपण रिक्षात चाललेलो आहे. आता आपल्याला कात्रज पोलीस चौकी हे आपण आता कात्रज बोगदा इथपर्यंत रिक्षाने जाणार आहोत आणि तिथून पुढं आपला ट्रेक सुरू होणार आहे. तर मित्रांनो, चला सिंहगडला ट्रेक मार्गे. तर आता तुम्ही बघत असाल मित्रांनो, आपण आता कुठं आलेलो आहे? कसा आपण आता जिथून आपला ट्रेक सुरू होणार आहे, आपण त्या पॉईंटला आलेलो आहे. आता आपल्याला इथून तर ते सिंहगड आपल्याला जायचं आहे. टोटल हा जो रस्ता आहे मित्रांनो, 19-20 किलोमीटर आपल्याला टोटल जायचं आहे. अतिशय थरारक आणि खूप मजा येणार आहे रात्रीच्या अंधारामध्ये. मित्रांनो, विषय असं झालाय, आता आम्ही आम्हाला माहितीच नाही ट्रेक कुठून सुरू करायचं. आपण जे मागच्या लोकेशन उतरलो होतो तिथून आता आपण परत बसलो आणि आता बोगद्याच्या पुढे आलोय आपण. आता तुम्ही बघू शकता विकास आहे ना, विकास आपला विकास विचारतो लोकांना की आपल्याला कसं जायचंय, काय बघू आता कुठून सुरू होतंय, काय ट्रेक सुरू झाला ना तुम्हाला सांगतो मी कुठून सुरू केलं. तर आता आपल्याला रस्ता मिळालेला आहे. बोगद्याच्या फक्त 50 मीटर अलीकडून पासून आपण चढाई चालू करतोय. तर चला या ट्रेकला आपल्यासोबत विकास. हाय, इट्स ऑसम ट्रेक. चलो गाइस, आपण आता ट्रेक सुरू केलेला आहे. मला तर वाटतंय की हा ट्रेक खरंच खतरनाक असणार आहे. म्हणजे आता मी आतापर्यंत बरेच ट्रेक केले, पण मला वाटतं हा ट्रेक थोडा खतरनाक रस्ता बघू. हे बघा, आपल्याला एक नवीन ट्रेकर सुद्धा भेटलेलं आहे. मला वाटतं आता हे ट्रेकर सुद्धा पुण्यातूनच आलेले असतील. आपण त्यांना भेटणारच आहोत लगेच. तुम्ही बघत असाल तर इथूनच आपला खडतर प्रवास सुरू झालेला आहे. मित्रांनो, एकदम गावठी ट्रेकर आहे. यांनी बॅटरी पण आणलेली नाही कोणी. ट्रेकर आहे. हा, आपला एक माणूस पुढे गेला का? आपण सगळे मिळून 6 जण आहोत. एक फक्त 5 मिनिटं आपल्याला ट्रेक सुरू करून झालेले आहेत आणि 9:45ला म्हणजे 9:45 वाजता आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे कात्रजच्या बोगद्याजवळून. तर बघू किती वेळ घेतो हा ट्रेक आपला. एकदम किर्र अंधार सगळीकडे पसरलेला आहे आणि खरंच खूप मजा येते मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण आलेलो, तुम्ही बघत असाल, आपण शिंदेवाडी म्हणजे कात्रज टनलच्या थोडं पुढं एक माथ्यावरती आपण आलेलो आहे. ते एक टेकडी आहे आणि खरंच खतरनाक दृश्य मित्रांनो. तुम्ही बघत असाल वरतून आपल्याला चंद्र दिसतोय एकदम खुललेला. त्यानंतर तुम्ही बघत असाल इथला नजारा एकदम बेस्ट आहे. आपली ही टीम आहे मित्रांनो सगळी. आणि इथून जर बघाल तुम्ही तर खतरनाक म्हणजे एक मनमोहित करणारं दृश्य आपण त्याला म्हणू शकतो, असं दृश्य आहे मित्रांनो. एकदम अंधारमय पण एकदम शांत. खरं तर मला सांगू का, जे तुमच्यासोबत हा व्हिडिओ हा ट्रेक शेअर मी करतोय, पण खरं सांगू, जर तुम्ही ह्या क्षणाची मजा घेऊ शकत नाही आमच्यासोबत. हा व्ह्यूच वेगळा आहे, हा नजारा वेगळा आहे. हा कॅमेऱ्यामध्ये तुम्ही कैद करू शकत नाही. हा फक्त आपण डोळ्यामध्ये कैद करू शकतो. आता आपल्यातला एक माणूस बघा तुम्ही, विश्वजित तो झोपलेला आहे बघा आता इथं. मित्रांनो, खरं तर फक्त आता 1.5 किलोमीटर आपण आता टनल पासून वरती आलोय आणि हा व्ह्यू तुम्ही बघत असाल समोरचा, अतिशय खतरनाक व्ह्यू मित्रांनो. मी तर म्हणतो की कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला तेवढा भारी दिसणार नाही, कारण त्याला जर तुम्हाला बघायचं तर तुम्हाला इथं येऊनच तो बघावं लागणार आहे. अतिशय सुंदर आहे, रोमांचक आहे. असं वाटतंय इथं झोपून राहू. पुरे तर म्हणतो आता आपण इथं झोपू आणि सकाळी उठून सिंहगडला निघू, पण वाटतं की याच्या पुढं काहीतरी अजून याच्यापेक्षा भारी असेल. तर खूप जास्त मजा येते, खूप भारी वेळ आहे. आणि बावड्या, तुला कसं वाटतंय?
माझ्या जीवनातला हा पहिलाच ट्रॅक. ओके देन. मी असे अनुभवले गोष्ट पहिले मावळे कसे चढले असतील. ओके सो भावड्या विचार करतोय की जेव्हा मावळे इथं राहायचे, लोक राहायचे, त्यावेळेस त्यांना कशी मजा येत असेल, किंवा त्यावेळेस जेव्हा किल्ल्याला डोंगरांना व्हिडिओ टाकायचे तेव्हा ते कशा प्रकारे करत असतील. तर मित्रांनो, मला वाटतं की आपण इथं थांबायला पाहिजे. हा व्ह्यू तुम्ही डोळ्यात भरून घ्या, बघा. आणि आता आपण मला वाटतं पुढं जाऊ. अजून आपल्याला जवळजवळ 17 ते 18 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे अजून. तर चला भेटू. आणि तिथे आणखी छोटा करून घेतो मी. अजून एक बॅग द्या म्हणा आता तुम्ही बघ ना. इकडून आपला मला पुढे खाली खाली कोसळलं म्हणजे मेलच. केलं त्यांना आपण त्याला पाहू नये का काही सांगून द्या. कारण हारलं कुठं तरी. हो खाली येताना हे हाय. तर मित्रांनो, आपण आता मला वाटतं माझा एक अंदाजानुसार ते 4 ते 5 पर्यंत 5-6 किलोमीटरपर्यंत आपण चालत आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आमचे सगळे मित्र रस्ता काढताय. खूपच खतरनाक आणि एक नंबर हा ट्रेक आहे मित्रांनो. मला तर वाटतं एक खूप रिस्कफुल असा हा ट्रेक आहे आणि रिस्क आहे तो इश्क आहे. सो खरंच खूप मजा आहे. अजून आपल्याला एक 13 ते 14 किलोमीटर अंतर कापायचं आहे. आणि तुम्ही बघत असाल एकाचकडे, तर अजूनही त्याच टाईपची एनर्जी त्यांच्यामध्ये टिकून आहे. ते एकदा पण म्हणले नाही की आपण इथं थांबू बसू. तर आपल्याला आता फक्त एक 12-13 किलोमीटर अंतर कापायचं आहे. आपण पुढे एका ठिकाणी स्टॉप घेणार आहोत. तर जवळपास 8 ते 9 किलोमीटर चालून बऱ्याच टेकड्या ओलांडून आता आपण एका ठिकाणी आलेलो आहे. आणि आम्ही ठरवलं आहे की इथं आपण थोडा वेळ बसू आणि या जागेचा आनंद घेऊ. आणि आम्ही थोडा प्लॅन केला होता की आम्ही मक्काचे कणीससुद्धा घेऊन आलेलो आहे येताना. सो आमचा प्लॅन आहे की आपण इथं कणसं भाजायचे आहेत. तुम्ही बघत असाल आम्हाला गौऱ्या आम्ही खूप हिंडलो आहे आणि त्यानंतर आम्हाला 3 ते 4 गौऱ्या मिळाल्या आहेत. तर आता या गौऱ्या आम्ही पेटवत आणलं आहे. आमचा एक मित्र गेला आहे, तो दगड आणतो आहे. चहा बनवण्याचा सुद्धा आमचा विचार आहे. आम्ही बिस्किट वगैरे घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो तर तुम्ही बघत असाल आता आपण एकदम गौऱ्या आपण पेटवलेल्या आणि त्याच्यावरती आपण जी मक्काची कणसं आणली होती आपण ती भाजतोय. तर तुम्ही विचार करत असाल आपण खरं तर आपण सह्याद्रीमध्ये आहोत आणि पुण्यापासून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर अंतरावर एकदम डोंगरात आहोत. या ठिकाणी आपण हे सगळं करतोय म्हणजे याची मजा किती असेल. खरं तर आपल्यासोबत सगळी लोक आहेत. विश्वजित आहेत, तो सध्या मग्न आहे त्याचं कणीस भाजवण्यामध्ये. सर आहेत विकास. तुम्ही काहीतरी बोला ना. नाही नको आता सध्या. तुम्हाला कसं वाटतंय बरं? खूप छान वाटतंय आणि आता मी जरा बिझी जरा थोडं
ओके ओके ओके. प्रदीप तू काय म्हणशील? माझ्या डोळ्यात दुपार जोरात. तर अशी आपली गँग आहे आणि आम्ही आता कणीस खातोय. तर खूप जास्त मजा येते. तू त्यांना तिकडचं असं लोकेशन दाखव ना थोडं. व्ह्यू दाखव. खरंच कसं बंद करून टाकतो. बरोबर चालू गेलं. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण आत्ताच कणसं खाल्ली होती मक्काची. पण आपली ही मंडळी सगळी झोपली आहे. मग आम्हाला वाटलं आता काहून आपण चहा बनवू यांच्यासाठी. आणि खरं सांगायचं तर आम्ही सोबत येतानाच खारी वगैरे आमच्या विकास मित्रांनी आणलेली आहे. तर आता आमचा असा विचार आहे की आता चहा उकळत आलेली, चहा दाखव एकदा आपली. खरं सांगतो मित्रांनो, ह्या चहा इतक्या कष्टाने चहा बनवलेली आम्ही. आता हे लाकूड आम्हाला सापडलं, इथं दगड सापडले नाही म्हणून आम्ही एकच दगड लावलेला आहे. त्यानंतर खालून त्याला काड्याचा सहारा दिलेला आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, चहामध्ये आता इलायची आणि चहा. आत्ता काय विषय झाला आहे, माझ्याकडून दूध विसरलं मित्रांनो. विकास नाराज झाला त्याच्यामुळं. आपण त्याला काही करू शकत नाही. आता इथं काही जवळ दूध नाही. आता इथून 20 किलोमीटर अंतर पुणे. बघू सांग. आणि विषय असा मित्रांनो, आता आपल्या बघून धरायला काही नाही. त्यामुळं आपण त्यांना कसं पकडतो तुम्ही बघू शकता. बघून दाखव रे. आता तिघं पण झोपलेले आहे, तुम्ही पहा. विकास झोपलेला आहे, आपले अमोल सर झोपलेले आहेत, विश्वजित कोरे पण झोपलेले आहेत. तर मित्रांनो शेवटी आपण चहा बनवलेला आहे सक्सेसफुली. आता आपल्याला चहा प्यायचा आहे. पण चहाला गाळायला काही नाही. तर आम्ही आता माईट बी सॉक्स वापरू शकतो इथं. नाही पण आम्ही तसं नाही करणार, आम्ही रुमाल वापरणार आहे. काय माहिती आहे मित्रांनो, तुम्ही किती का माझ्याकडे पाहिलं आता तर तुम्ही चहा नाही पिऊ शकत, कारण ते आम्हाला प्यायची. तर मित्रांनो आता आपण आत्ताच पहिल्यानी मक्काचे कणीस खाल्ले आणि त्यानंतर आता चहा घेतला आहे. त्यासोबत विकासने आपल्याला खारी आणली होती, ती खारी खाल्ली आहे. आणि आपण नुकताच आता ट्रेक चालू केलेला आहे. आता इथून पुढं आपल्याला फक्त 10 किलोमीटर अंतर कापायचं आहे. आत्ता तुम्ही बघू शकता रात्रीचे वाजले 3:25 झालेत. म्हणजे किती खतरनाक हा टाईम आहे. आणि आपण ह्या टायमामध्येच किल्ला सर करतोय. पण खरं तर इतकी थंडी असतानासुद्धा आम्ही चालतोय. पण इतकी थंडी आम्हाला वाजत नाही आहे, कारण चालताना माणूस दमतं आणि त्यामुळे थंडी काही जाणवत नाही. तर चला फक्त 10 किलोमीटर आता आपल्याला अंतर कापायचं आहे. आम्ही पुरं गाठून गेलो त्याच्यामुळे काही वाटा नाही आम्हाला. बोल ना भावा तू. त्या सरला झाले एकदम नाही. तर नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. तर आपण आत्ताच नुकताच या इथं चहा घेतलेला आहे. त्यानंतर आपण तिथं मक्काचे कणीससुद्धा खाल्ले, जे विकासने खास आपल्यासाठी डेक्कनून आणले होते. 25 रुपये कणीस होतं मित्रांनो. आपण ते खाल्लं आता आणि आता आपण पुढच्या ट्रेकला निघालो आहे. किंमत पैशांना मोजणारी आहे. हां, तर विकासचं असं म्हणणं आहे की इथं किमतीवर नाही आहे. तर आता आपल्याला अजून 10 किलोमीटर अंतर कापायचं आहे. आणि बघा तुम्ही आता सगळी पूर्ण ऊर्जेत आता ही लोक आलेली आहेत बघा, चहा वगैरे पिल्यानंतर. चला ब्लॉगिंग नंतर करा. विकास भाई आपल्या ब्लॉगिंगला सपोर्ट करत नाही आहे. तुम्ही खाली कमेंट टाका की धन्यवाद विकास त्या कणसाबद्दल मक्काच्या. ओके, तर चला मग आता आपण स्वीट कॉर्न कणीस म्हण. तर दोस्तांनो, आपण आता तुम्ही बघत असाल तर 3 ते 4 किलोमीटर आपण सिंहगडाकडे आलेलो आहे. आणि अजून इथून आपल्याला एक 5 ते 6 किलोमीटर जायचं आहे. आत्ता वाजलेत सकाळचे 4 वाजून आता एक 20-25 मिनटं झाले असतील. म्हणजे आपल्याला एक सकाळी 6 आपल्याला वाजणार आहे गाडावर जायला. आणि मला तरी वाटतं की आपण सकाळचा सूर्योदय तिथंच बघू सकाळ. आणि खरंच तिथून सकाळ बघायला मजा येईल. तर आता टार्गेट हेच आहे की फक्त पुढच्या 1.5 तासामध्ये आपल्याला सिंहगडला टच करायचं आहे. त्यामुळं आमची जी सगळी टीम आहे मागची, हे सगळे आता एकदम फास्ट चालत आहे, सगळे थकलेले आहे. आणि अतिशय थरारक ट्रेक आहे मित्रांनो. तुम्ही बघत असाल इथं वाट पण जर तुम्ही बघितली तर खूप जास्त घसरण आहे आपण असं म्हणू शकतो. आणि त्यामुळे एकदम बसत यावं लागतं आहे. तरी आम्हाला एक सवय असल्यामुळं थोडा सोपं जातं आहे. पण खूप आपण असं म्हणू शकतो की अवघड ट्रेक आपण याला म्हणू शकतो मित्रांनो, असं मला वाटतं. तुम्हाला जर विचारलं कोणी नेक्स्ट टाइम हा ट्रेक कसा आहे तर तुम्ही त्याला म्हणणार नॉट इझी आहे. हो डेफिनेटली. हाय गाईज,
तर हे गडापेक्षा खूप मोठा ट्रेक आहे सर एखाद्या कडायला लागल्यावर. अहो ट्रेक आहे का 20 किलोमीटर चाललोय आपण. रेंज ट्रेक आहे हा रेंज. रेंज ट्रेकच भारी आहे माहिती आहे का. गाडी झोपलेली त्याला अवघड आहे. रेंज ट्रेकच मला वाटतं भारी आहे आणि हा पण एक रेंज ट्रेक पैकी एकच आहे. साधारण नाही ना 19 किलोमीटर तुम्ही चालताय, त्याच्यात कितीतरी टेकडे आहेत, वळण आहेत आणि पण मजा आहे असं मी म्हणू शकतो. हे आपला माणूस बघा हा पुढं चाललेला आहे. भावड्या 1 मिनिट बघ रे. तुम्ही बघू शकता झालं एक मोठी बॅग घेऊन तो सगळ्यांना लीड करतोय. तर गजब पोरगा आहे. ओके बाय. तर आता आपण डायरेक्ट भेटू सकाळी सिंहगड पाशी. बाय. बाबा थोडं बसू सर. खतरनाक आहे यार. मित्रांनो मी तुम्हाला काय बोलणार आहे आता तुम्ही सांगा. आता टाईम झाला आहे 6:24 आणि आपला सिंहगड अजून 1 तास समजा 45 मिनटं अंतरावर आहे. तर जो एक्सपेक्टेड टाईम होता त्याच्यापेक्षा थोडा जास्त टाईम लागला आहे. पण काही नाही, आम्ही चढणार आहे सिंहगड आणि आमचे विकास सर थोडे थकलेत, ते आता रिकवर होत आहे. सगळे लोक आराम करत आहेत. तुम्ही बघत असाल तिकडून सूर्यसुद्धा उगवतो आहे, जे आपण पहाटचा जो वेळ म्हणतोय तो. आणि मित्रांनो खरंच बघण्यासारखा हा सीन आहे आणि खरंच हा भारी ट्रेक आहे मित्रांनो. तुम्ही नक्की या ट्रेकला 100%. तर दोस्तांनो एकूण 9 तासाचा ट्रेक करून आम्ही सगळे सिंहगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. महत्वाचं तुम्हाला एक्सपिरियन्स हवा असेल ना तर अमोल सरांकडून घ्या परत. मी मला वाटतं सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स जर आला असेल तर तो विकास सरांना आलेला आहे. आणि सगळ्यात जास्त मजा जर ट्रेकची लुटली असेल तर ती त्यांनी लुटलेली आहे. खरं सांगायचं तर 20 किलोमीटरचा ट्रेक आहे, पण त्याच्यामध्ये 13 टेकड्या तुम्हाला चढून उतरायच्या आहेत. त्यामुळं मजा होती, मजा आली. अजून आपला सिंहगड बघायचा बाकी आहे. पण तुम्ही बघत असाल तर इकडे सकाळ पण होत आलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी सूर्य उगवत आलेला आहे. तर जवळजवळ एक 9-10 तासाचा हा टोटल ट्रेक आहे. त्याच्यामध्ये आम्ही 1-2 तासमध्ये आराम केला होता. खतरनाक मजा आली आहे, पण आता सगळे थकलेत. तुम्ही या माणसाला बघत असाल फक्त त्याच्यात आता दिसू आले. तर चला आपण आता सिंहगडावर भेटणार आहोत. थँक्यू. तर खरंच खतरनाक होता तो. हाय तुम्ही बघू शकता ही सगळी लोक आपल्यासोबत रात्री ट्रेकला होती. इतकी दमली की आता यांना गड सुद्धा उतरणं शक्य होत नाही. खोटं बोलतोय नाही सर मग तुम्ही पायी का जात नाही, तुम्ही गाडीने का जाताय? काय कोणाचं तरी पोट भरायला पाहिजे ना. अरे बापरे, ही बिचारी लोक कशी पैसे कमवणार. विकास सर तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही का गाडीत चालला? गाडीत चाललंय म्हणजे अमोल सरांनी उत्तर व्यवस्थित दिले. सेम आहे. पण तुम्ही दमलेले नाहीयेत. पण रात्रीच्या ट्रेक बद्दल एक लाईन सांगा ना, म्हणजे आपले जे आहेत बघणारे त्यांना एकच लाईनीमध्ये वर्णन करा ट्रेकचं. काय करणार वर्णन. व्हेरी ब्युटिफुल. ओव्हरऑल ट्रेक खूप छान झाला, खूप मजा आली. आणि ही सगळी जी मित्रमंडळी होती ती खूप एनर्जेटिक होती. आणि फ्रँकली स्पीकिंग जाणवलं नाही कधी 19-20 किलोमीटरचा पॅच आम्ही कंप्लीट केला. सगळेजण खूप हेल्पफुल होती आणि चहा म्हणा किंवा ते स्वीटकॉर्न भाजणं वगैरे खूप खूप मजा आली. आणि ह्या अशा आठवणी मला वाटतं नक्कीच आयुष्यभर राहतील.
आणि ऑल द बेस्ट टू ऑल दीज गाईज. हे फ्युचर आहे आपल्या इंडियाचं. येस. तर मित्रांनो, दोस्तांनो, तुम्ही बघू शकता की आता आपला ट्रेक संपलेला आहे. आपण रात्री जवळजवळ 20 किलोमीटरचं अंतर कापून कात्रज ते सिंहगड हा ट्रेक केला आणि आता आपण सिंहगडला पोहोचलेलो आहे. आमची जी सगळी गँग आहे ती पुढं गेली आहे गड बघायला. तर मला वाटतं आता गडचा जो व्हिडिओ आहे याचं ब्लॉगिंग हे आपण पुढच्या याच्यात कवर करू. आणि आजचा जो हा आपला ब्लॉग आहे मेनली कात्रज टू सिंहगड हा आपण यामध्ये कवर केलेला आहे. असेच नवीन नवीन ब्लॉग्स, ट्रेक्स, स्पेशली नाईट ट्रेक्स मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहील. तर थँक्यू फॉर नाऊ अँड सबस्क्राईब, लाईक दी चॅनल अँड दिस व्हिडिओ. ओके, बाय.